रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। मध्यंतराला थांबण्यापूर्वी आपण श्रवण केलं प्रभू रामचंद्रांच्या अनुपस्थितीमध्ये लक्ष्मणाच्या नाईलाजाच्या अनुपस्थितीमध्ये रावणाने सीतेला अपहृत केलं। विलाप करत रावणाच्या सह सीतेला जावं लागलं। अशोकवनामध्ये रामाने सीतेला ठेवलेलं आहे। सीतेच्या विरहाने संतप्त होऊन सीतेच्या शोधामध्ये रामचंद्र निघालेले आहेत। मरणासन्न स्थितीमध्ये असलेल्या जटायूला पाहिलं, त्याच्याशी संभाषण केलं, त्याचा मृत्यूच्या पश्चात अंत्यसंस्कार केला, कबंधाचा उद्धार केला, शबरीची भेट घेतली आणि पंपा सरोवराच्या परिसरामध्ये रामचंद्र आले। पर्वत शिखरावरून सुग्रीवाने पाहिलं आणि सुग्रीवाला मनामध्ये शंका निर्माण झाली। मारुतीरायांना म्हणतात की हे दोन पुरुष कोण आहेत, कुठून आलेले आहेत, कशा करता आलेले आहेत आणि यांचं मनोगत जाणून या, यांचा मानस लक्षात घेऊन या। कारण शरीरावरून हे क्षत्रिय वाटतात, परंतु वेशावरून हे क्षत्रिय वाटत नाहीत। आणि शास्त्र असं सांगतं की ज्याने विपरीत वेश घेतलेला आहे, प्रकृतीपेक्षा ज्याने विपरीत वेश घेतलेला आहे, शहाण्या माणसाने त्यावरती विश्वास ठेवू नये। त्याचं मानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अरयश्च मनुष्येण विज्ञेयाच्छद्मचारिणः विश्वस्तानां अविश्वस्ताः छिद्रेषु प्रहरन्त्यपि वालिप्रणिहितावेव शंकेहं पुरुषोत्तमौ राजानो बहुमित्राश्च विश्वासो नात्र हि क्षमः। कारण हे दिसतात तसे मला वाटत नाही, यांचं दिसणं वेगळं आहे, असणं वेगळं आहे असं मला जाणवत आहे। आणि वाली सुद्धा एक राजा आहे। एका राजाची अनेक लोकांशी मैत्री असते, मग त्या मैत्रीच्या खातर वालीच्या इच्छेने मला काही अपाय करण्याकरता तर हे येत नाहीत ना।
तेव्हा लक्षयस्व तयोर्भावम प्रहृष्ट मनसो यदि विश्वासयन प्रशंसाभिः इंगितैश्च पुनः पुनः. तू सुद्धा सामान्य व्यक्तीचा वेश घेऊन त्यांच्याजवळ जा, त्यांच्याशी संभाषण कर आणि त्यांचा मानस जाणून घे. जर माझ्याविषयी काही अपकार करण्याकरता जर ते आले असतील तर आपल्या वाक्प्रचूर वाणीने माझ्या गुणवत्तेचं वर्णन करून विनाकारण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी जो रोषभाव निर्माण झाले त्या रोषभावाचं निरसन कर. ते शुद्ध भावना घेऊन आलेत की अशुद्ध भावना घेऊन आलेले आहेत ते लक्षात घे. सुग्रीवाने मारुतीरायांना आज्ञा केली आणि सुग्रीवाच्या सुखालाच प्रयत्नशील असणारे, सुग्रीवाच्या हिताला प्राधान्य देणारे, त्याच्या कल्याणाची कामना करणारे मारुतीराय आपलं कपिरूप सोडून मारुतीरायांनी सुद्धा ब्राह्मणाचं रूप धारण केलं. कपिरूपम परित्यज्य हनुमान मारुतात्मजः भिक्षुरूपम ततो भेजे षटबुद्धितया कपिही. भिक्षुकाचं, ब्रह्मचार्याचं, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि राम लक्ष्मणाला मारुतीरायांनी गाठलं. त्यांना नमस्कार केला. राम लक्ष्मणांनी मारुतीरायांना प्रति नमस्कार केला आणि रामाला लक्ष्मणाला उद्देशून म्हणतात, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुम्हाला कुठं जायचं आहे का, मार्ग सापडत नाही का, कुठेतरी जाण्याचा मार्ग तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का. म्हणे तुम्ही आपल्या तेजाने प्रभावित करत आहात. आबभाषे तौ वीरो यथावत् प्रशंसज संपूज्य विधिवद्वीरो हनुमान वानरोत्तमः वाच कामतो वाक्यम मृदु सत्य पराक्रमो राजर्षी देव प्रतिमो तापसौ संशितौ व्रतौ. म्हणजे तुम्ही फार तेजस्वी दिसता, अश्विनी कुमारांसारखे तुम्ही प्रभावित करणारे आहात. पद्मपत्रे क्षणो वीरो, तुमचे डोळे कमळासारखे आहेत. जटामंडलधारिणौ, तुम्ही जटा केसांच्या बांधलेल्या आहेत. मृगचर्म वल्कल परिधान केलेले आहेत. एखाद्या तपस्व्याचा जसा वेश असतो तसा तुमचा वेश आहे, परंतु ह्या वेशामध्ये सुद्धा तुमच्या खांद्यावर धनुष्य आहे, कमरेला तलवार आहे, पाठीवरती बाणांचा भाता आहे. सिंहस्कंदो महोत्साहो समदाविवगो वृषौ अयताश्च सुवृत्ताश्च बाहवः परिघोपमाः सर्वभूषणभूषणार्हाः किमर्थं न विभूषिताः उभो योग्यावहं मन्ये रक्षतं पृथिवीमिमाम् ससागरवनां कृत्स्नां विध्येयं विध्यमेरुविभूषितां
प्राप्तोहम सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानर पुंगवहा. सुग्रीव नावाचा एक वानर आहे की जो आपल्या भावाच्या भीतीने त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला त्रस्त होऊन या ऋष्यमुख नावाच्या पर्वत शिखरावर आपल्या काही अनुयायी लोकांच्या सह सचिवांच्या सह निश्चिंत राहत असतो. त्या सुग्रीवाकडून मी तुमच्याकडं आलेलो आहे. राज्ञा वानर मुख्यानाम हनुमान नाम वानरा. मी केसरीचा मुलगा, अंजनीचा मुलगा, वायुदेवतेचा पुत्र हनुमान हे माझं नाव आहे. युवाभ्याम सही धर्मात्मा सुग्रीव सख्यमिच्छते. म्हणे आमच्या सुग्रीवाशी राजाशी तुम्ही भेटू इच्छिता का? त्यांच्याशी मैत्री करण्याचा तुमचा विचार आहे का? म्हणे कशा करता तुम्ही आलात? कुठे तुम्ही चाललाय? तुम्ही तुमचा परिचय द्या. मी बोलतो आहे परंतु तुमच्याकडून मात्र काही प्रत्युत्तर मिळत नाही. याचं मला आश्चर्य वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळे मी मनामध्ये उत्तरोत्तर शंकित होऊ लागलो आहे. मारुतीरायांनी असं सगळं संभाषण राम लक्ष्मणांच्या समोर केलं. रामाने ऐकलं आणि बघा, व्यक्ती आकर्षित पहिल्यांदा कशाने होतो? दुसऱ्याला सगळ्यात प्रथम आपल्याकडे आकर्षित करणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट असते संभाषण किंवा ती गोष्ट असते भाषा. व्यक्ती भाषेने आकर्षित होत असतो. तमभ्यभाष सौमित्रे सुग्रीव सचिवं कपिम वाक्यज्ञं मधुरे वाक्ये स्नेहयुक्तमरिंदमम. लक्ष्मणाला उद्देशून रामचंद्र म्हणतात की लक्ष्मणा, सचिवोयं कपींद्रस्य सुग्रीवस्य महात्मनः तमेव कांक्षमाणस्य ममांतकमिहागतः. सुग्रीवाचा हा सचिव मंत्री ज्याने आपलं हनुमान असं नाव सांगितलं की जो सुग्रीवाच्या जवळ राहणारा आहे, सुग्रीवाच्या सुखाची कामना करणारा आणि सुग्रीवाच्या सुखाकरता प्रयत्नशील असणारा असा आहे. मगासपासून मी याचं निरीक्षण करतो आहे. म्हणे ह्याची भाषा, ह्याचं बोलणं, याचं वक्तृत्व अमोघ आहे. दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करणारं याचं वक्तृत्व आहे. नानृग्वेद विनीतस्य ना यजुर्वेदधारिणः न सामवेद विदुषः शक्यमेवं विभाषितुम. ऋग्वेदाचं, यजुर्वेदाचं, सामवेदाचं, अथर्ववेदाचं, वेदांचं अध्ययन केल्याशिवाय, निरनिराळ्या शास्त्रांचं अध्ययन केल्याशिवाय अशी भाषा शैली कधी येत नाही म्हणे. नूनं व्याकरणं कृष्णं अनेन बहुधा श्रुतं बहुव्याहरतानेन न किंचित अपशब्दितम. निश्चितच या व्यक्तीने व्याकरणशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, निरनिराळ्या शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे. कारण मी मगासपासून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतो आहे.
की त्याच्या बोलण्यामध्ये मला कुठेही अशुद्धता दिसत नाही. आणखीन मी मगासपासून त्याचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकतो आहे, त्याच्याकडं पाहतो आहे. तो जेव्हा बोलत होता ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती चुकीचे हावभाव नव्हते. बघा, न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रुवोस्तथा अन्येष्वपि च सर्वेषु दोषः संवदितः क्वचित्. बोलताना चेहऱ्यावरती जे हावभाव असतात, डोळ्यामध्ये जे हावभाव असतात, कपाळावरती जे हावभाव असतात, किंवा डोळ्यावरच्या भोवयांची जी स्थिती असते त्याच्यावरून काही वेळा स्वभाव लक्षात येऊ शकत असतो. बघा किती सूक्ष्मता आहे. शास्त्राने नकाराची काही स्वरूप सांगितलेले आहेत. एखाद्या व्यक्तीला जर नकार द्यायचा असेल तर तो अनेक पद्धतीने दिला जातो. कशा कशा पद्धतीने नकार दिला जातो? कोणी बोलत असतात त्याच्याकडे लक्ष न देणं, ऐकतच राहत बसणं, न बोलणं, डोळ्याने खाणाखुणा करणं. मला काय सांगायचंय की बोलत असताना आपल्या चेहऱ्यावरती ज्या भावना असतात, जे हावभाव असतात, त्याच्यावरून सुद्धा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तो आपल्याला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे लक्षात येऊ शकतं. पण मगासपासून मी पाहतो आहे, म्हणजे बघा आता कोणी बोलत असताना, कोणाशी बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या कपाळावरती जर आठ्या असतील तर ओळखावं हा आपल्याला टाळू पाहतो आहे. वक्त्याला सुद्धा कळत असतं कोण ऐकतो आहे आणि कोण कंटाळलेला आहे. आणि हे कळालं पाहिजे, नाहीतर मग त्याचं सगळं वक्तव्य मातीत गेलं समजावं. तेव्हा मी सगळं निरीक्षण, त्याच्या डोळ्यांचं निरीक्षण केलं, त्याच्या भोवयांचं निरीक्षण केलं, त्याच्या कपाळाचं निरीक्षण केलं. न मुखे नेत्रयोश्चापि ललाटे च भ्रुवोस्तथा अन्येष्वपि च सर्वेषु दोषः संवदितः क्वचित्. अविस्तरम. बघा मारुतीरायांचं संभाषण कसं आहे याचं वर्णन केलेलं आहे. प्रामुख्याने मला आपल्याला हे सांगायचं की मारुतीरायांची बुद्धिमत्ता काय असेल, त्यांची विद्वत्ता काय असेल. बघा त्यांच्यासारखी बुद्धिमत्ता नाही, त्यांच्यासारखी विद्वत्ता नाही, त्यांच्यासारखा पराक्रम नाही, त्यांच्यासारखं चातुर्य नाही, त्यांच्यासारखं प्रसंगावधान नाही, त्यांच्यासारखा हजरजबाबीपणा नाही. आणि हे सगळं असून सुद्धा ते स्वतःची ओळख रामदूत ही करतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडं थोडं काही येतं आणि
आपण मदांध होतो. यदा किंचिज्ञोहम द्वीप इव मदांध समभवम तदा सर्वज्ञोस्मीत्यभवदवलिप्तम मनः. थोडंसं काहीतरी आपल्याकडे येताना आपण मदांध होतो, स्वतःला मोठं समजत असतो. सगळं असून सुद्धा मारुतीराय स्वतःला रामदूत म्हणतात. आपली ओळख अशा पद्धतीने ते करवतात. म्हणे याचं भाषण कसं आहे? अविस्तरम असंदिग्धम अविलंबितम अव्यथम ऊरस्थम कंठगम वाक्यम वर्तते मध्यमस्वरम. एक गुण सांगितला नाही, अनेक गुण सांगितले. पहिल्यांदा काय? अविस्तरम. उग पल्हाळ लावलेला नाही त्यांनी. कमी शब्दात जो जास्त सांगू शकतो तो चांगला वक्ता मानला जातो. अल्पाक्षरम. निरनिराळी जी सूत्र असतात ती सगळी अशी असतात. अल्पाक्षरम म्हणे हे कसं आहे? जो हा व्यक्ती बोलतोय ना तो कसा बोलतोय? अविस्तरम. अगदी कमी शब्दात तो बोलतोय. तो जो बोलतोय तो कसा बोलतोय? असंदिग्धम. म्हणे त्या बोलण्यामध्ये शंकेला कुठेही वाव नाही. समोरच्याला नेमकं तो असं बोलतोय की समोरच्या मनामध्ये, समोरच्याच्या श्रोत्याच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही. असंदिग्धम अविलंबितम. म्हणजे विशिष्ट अंतराने जास्त विलंब न करता, विशिष्ट आणि जास्त गडबडही न करता. कारण कसं आहे, बोलणं जास्त गडबडीचंही असू नये. आपण म्हणतो काय बोललात आम्हाला कळालंच नाही. आणि जास्त विलंबित सुद्धा असू नये, तो सुद्धा दोष. पदानाम अविलंबेन उच्चारणम सन्निधी असं म्हणलेलं. पदांचा अविलंब उच्चार म्हणजे बघा, एखाद्याला कळेल का आपण काय म्हणलं? एकतर एकदम घाईत बोललो, शब्दांमध्ये जेवढं अंतर असायला पाहिजे तेवढं अंतर न ठेवता जर आपण बोललो तरी सुद्धा कळणार नाही. आणि भरपूर अंतर ठेवून बोललो तरी सुद्धा कळणार नाही. प्रहरे प्रहरे असहोच्चारितानि गामानये इत्यादी पदानि न प्रमाणम सान्निध्याभावात असं वर्णन. म्हणजे काय? आपण काय म्हणलं? गाम. आणि तासाभराने म्हणलं एकदम आनय, काही कळेल? गाम म्हणजे गाय, आनय म्हणजे आण. तर एकाला कोणाला सांगायचं गाय घेऊन ये, म्हणतो तो आत्ता गाम म्हणला आणि अर्धा तासाने नुसतं आनय म्हणला, कळेल का? म्हणे हा जो बोलतोय ना तो कसं बोलतोय? म्हणे अविस्तरम. जास्त पल्हाळ न लावता, विस्तार न करता. असंदिग्धम. कोणतीही शंकेला वाव न ठेवता, कोणत्याही शंकेला वाव न ठेवता. असंदिग्धम अविलंबितम. कोणताही विलंब न करता. आणि अव्यथम म्हणे शब्दाने दुसऱ्याला न दुखवता. ऊरुस्थम कंठगम वाक्यम.
म्हणे याचं वाक्य कसं आहे, हृदयाच्या ठिकाणी मध्यमेच्या रूपामध्ये आणि कंठाच्या ठिकाणी वैखरीच्या रूपामध्ये. संस्कार क्रम संपन्नाम अद्भुताम अविलंबिताम उच्चारयति कल्याणीम वाचम हृदय हर्षिणीम. संस्कार क्रम संपन्न वाणीचे प्रकार सांगितलेले आहेत. शुद्ध वाणीला संस्कार म्हणलेलं आहे. अशुद्ध नसलेली जी वाणी ती वाणी संस्कारित वाणी मानली जाते. आणि शब्दार्थांना जाणून आपण ज्या शब्दयोजना करत आहोत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळाले पाहिजेत. गीती शीघ्री शिरः कंपी, एखादा शब्द ते लहानपणी दुसरी तिसरीला असताना मी एक धडा शिकलेला होता शाळेमध्ये, मला चांगलं आठवतंय की एक राजा संगीताचा फार चाहता होता. संगीताचे निरनिराळे कार्यक्रम त्याने ठेवायचे आणि त्या संगीताच्या प्रेमाखातर त्याने आपल्या सगळ्या राज्यामध्ये जाहीर केलं की आज सगळ्यांनी गाण्याच्याच भाषेत बोलायचं म्हणे. आता बघा ते सगळे स्वरयुक्त आ ऊ करत जर लोक बोलायला लागले तर काय झाली असेल सगळी परिस्थिती. त्यामुळे कशी मौज उडाली. आता नेमकं ते मौजेचं उदाहरण काही आता माझ्या लक्षात नाही, ते तुम्ही फक्त आता त्याची कल्पना करा. ते नेमकं उदाहरण काय, ते वाक्य काय की ज्याच्यामुळे मग त्याने हा निर्णय मागं घेतला, ते उदाहरण काही माझ्या आत्ता लक्षात येत नाही आहे. परंतु त्यामुळे काय काय गंमत झाली असेल. त्यामुळे विनाकारण गात बसणं, गाण्यात बोलणं, गात गात बोलणं, गीती, घाई करणं, शीघ्री, नको तिथे झटके देत बोलणं, शिरः कंपी, अनर्थज्ञता. सगळ्यात मोठा दोष, जी शब्दयोजना आपण करत आहोत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळाले पाहिजे. ते जाणून अर्थांची योजना आपण केली पाहिजे. अनर्थज्ञता हे दोष सांगितलेले आहेत. तेव्हा संस्कार क्रम संपन्न अद्भुत अशी अविलिंब अशी याची वाणी आहे. आणि ही जी वाणी कशी आहे तर ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद देणारी आहे. अनया चित्रया वाचा त्रिस्थान व्यंजनस्थया कस्य नाराध्यते चित्तम उद्यतासे ररेरपि. हृदयाच्या ठिकाणी हृदयापासून, कंठापासून आणि मुखापासून, मूर्धापासून स्पष्ट रूपाने अभिव्यक्त होणारी अशी ही ह्याची वाणी मध्यम स्वरामध्ये असणारी. आणि बसा बोलताना सुद्धा मध्यम स्वरामध्ये बोललं पाहिजे.
खूप जर खालच्या स्वरामध्ये जर बोललं तर ऐकू येत नाही, आणि मोठ्या स्वरात बोललं तर तो उद्दामपणा मानला जातो. आपण म्हणतो ना एखाद्याला खालच्या आवाजात बोल, म्हणजे तो माज मानला जातो मोठ्या आवाजात बोलणं. म्हणे अगदी मध्यम स्वरामध्ये हा व्यक्ती बोलतोय. एवं विधो यस्य दूतो न भवेत पार्थिवस्य तू सिद्ध्यन्ति हि कथम तस्य कार्याणाम गतयो नघ. म्हणे अशी वाणी असलेला दूत ज्या राजाकडे नसेल त्या राजाची कार्यसिद्धी कशी होईल. आणि एवं विधो यस्य दूतो न भवे एवं गुण गणेर्युक्ता यस्य सुख कार्य साधकाः तस्य सिद्ध्यन्ति सर्वेर्था दूतवाक्य प्रचोदिताः. आणि अशी सुमधुर वाणी ज्या व्यक्तीची असेल, अशी संभाषण शैली ज्याची असेल, असं ज्याचं संभाषण असेल, असा ज्या राजाकडे दूत असेल त्या राजाचं कोणतं कार्य तडीला जाणार नाही. बघा, सीता संशोधनाचं कार्य शेवटी ह्यानेच केलंय की नाही. त्यामुळे म्हणे हा एवमुक्तस्तु सौमित्रिः सुग्रीवसचिवंकमिं अभ्यभाषत वाक्यज्ञो वाक्यज्ञं पवनात्मजं. म्हणे आपल्या बोलण्याने याने मला फार आकृष्ट केलेलं आहे, आकर्षित केलेलं आहे. राम लक्ष्मणाला म्हणतात, आणि लक्ष्मणाला म्हणतात की आपला मानस याला सांग. मग लक्ष्मण मारुतीरायांशी बोलू लागला. विदतानो गुणा विद्वन सुग्रीवस्य महात्मनः तमेव चावां मार्गावः सुग्रीवं प्लवगेश्वरम. म्हणे तुमच्या ज्या मालकाचा उल्लेख तुम्ही केला, ज्याची गुणवत्ता तुम्ही सांगितली, ज्याचं वसतिस्थान तुम्ही सांगितलं, त्या सुग्रीवाशी मैत्री करण्याकरता म्हणून आम्ही आलेलो आहोत. सुग्रीवाशी मैत्री करण्याकरता हे दोघं आलेले आहेत. हे लक्ष्मणाच्या बोलण्यावरून मारुतीरायांच्या लक्षात आलं, आणि मारुतीराय मनोमन अतिशय आनंदित झाले. कारण मगाशी वर्णन केल्याप्रमाणे, उल्लेख केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र व लक्ष्मण आपल्या स्वरूपाने दुसऱ्याला प्रभावित करणारे होते. त्यामुळे मारुतीरायांनी विचार केला की तत्तस्य वाक्यम निपुणम निशम्य प्ररुष्टरूप पवनात्मजः कपिः मनस्समाधाय जयोपपत्तौ सख्यम तदा कर्तुम ये शताभ्याम. मनोमन मारुतीरायांनी विचार केला की आपल्या वालीपासून दुःखी कष्टी असलेल्या, वालीपासून त्रस्त झालेल्या राजाला ह्यासारख्या तेजस्वी महापुरुषांचा संग जर मिळाला तर निश्चितच त्याच्या सगळ्या दुःखांचा क्षय होईल, त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. कारण महापुरुषाचा संसर्ग कोणाचा उद्धार करत नाही, कोणाच्या उन्नतीला कारण होत नाही. दासगणू महाराजांनी एका सुभाषितात वर्णन केलंय की जो जो कराल घर्षण चंदनाला तो तो सुवास अधिकाधिक ये तयाला. सत्संग हा फलद त्याच परीच होतो, जो जो कराल सुख देईल जाणतो तो. जेवढं जेवढं तुम्ही चंदनाच्या खोडाला घासाल
तेवढा तेवढा सुवास जास्त येईल. तसं सत्संग हा फलदसाच त्याच परीच होतो. सत्संग हा सुद्धा महापुरुषाचा संसर्ग हा सुद्धा त्याच परीने सुख देणारा, कल्याण करणारा असतो. तेव्हा मारुतीराय सुद्धा मनोमन अतिशय आनंदित झाले. परंतु मारुतीरायांनी विचार केल्यामुळे आपल्या राजाशी हे मैत्री करू इच्छितात, परंतु आपल्या राजाशी यांना मैत्री का करायची आहे तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कशामुळे तुम्हाला मैत्री करून घ्यायची आहे याविषयी मारुतीरायांनी विचारणा करायला सुरुवात केली. आणि घडलेलं सगळं रामायण लक्ष्मणाने मारुतीरायांना सांगितलं. आणि लक्ष्मण म्हणतो की सगळ्या जगाचा आश्रय असणारा असा माझा हा रामदादा आज सुग्रीवाच्या आश्रयाला आलेला आहे. जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा दुसऱ्याच्या आश्रयाला जावं लागतं. यस्य प्रसादे सततं प्रसीदेयुर्यमाः प्रजाः सरामो वानरेन्द्रस्य प्रसादम अभिकांक्षते. सर्वलोकस्य धर्मात्मा शरण्यः शरणं पुरा गुरुर्मे राघवस्सोऽयं सुग्रीवः शरणं गतः. जो स्वतः धार्मिक आहे, सगळ्या जगाला शरण देणारा, आश्रय देणारा आहे, तो माझा दादा राम आज सुग्रीवाच्या आश्रयाला गेलेला आहे. शोकाभिभूते रामे तू शोकार्ते शरणंगते कर्तुमर्हति सुग्रीव प्रसादम सहयूथपैः. आणि शास्त्र सांगतं की शरणागत व्यक्तीच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. आणि सुग्रीवाने आम्हाला मदत केली पाहिजे. सुग्रीवाकडून मदतीची आकांक्षा घेऊन, सुग्रीवाच्या जवळ मदतीची कामना करून, सुग्रीवाकडून मदतीची अपेक्षा करून आम्ही आलेलो आहोत. आणि आमची आणि सुग्रीवाची तुम्ही मैत्री घडवा अशी प्रार्थना परत एकदा मारुतीरायांना लक्ष्मणाने केली. मारुतीराय म्हणतात, निश्चितच मी सुग्रीवाची, माझ्या मालकाची, रामचंद्रांची भेट घडवीन. परंतु कसं आहे, माझा जो मालक आहे तो स्वतःच त्रस्त आहे. सही राज्याश्च विभ्रष्टः कृतवैरश्च वालिना ऋतदारो वनेत्रस्तो भ्रात्रा विनिकृतो भृशम. सुग्रीवाच्या भावाने, वालीने सुग्रीवाला आपल्या घरातून हाकलून दिलंय, त्याचं सगळं धन काढून घेतलंय. आणि ह्याही पेक्षा पुढं म्हणजे त्याची बायकोही त्याच्याकडून काढून घेतलेली. कारण मारुतीरायांनी मनामध्ये काय विचार केला की रामाला, सुग्रीवाला मदत मागण्याकरता लक्ष्मणाच्या सह राम आलेले आहेत. तेव्हा जसं रामाचं कार्य सुग्रीवाकडून होईल तसं सुग्रीवाचंही कार्य रामाकडून झालं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्या परीने सुग्रीव तुम्हाला शक्य ती सगळी मदत करेल, परंतु
ज्या प्रमाणामध्ये मदतीची कामना तुम्ही करत असाल त्या प्रमाणामध्ये तो करूच शकेल याचं काही मी वचन देऊ शकत नाही, कारण तो स्वतः वनवासी आहे, स्वतः अनाथ आहे. जो अनाथ आहे तो दुसऱ्याला काय सनाथ करेल. परंतु शक्य तेवढी मदत सुग्रीवाकडून तुम्हाला होईल याचं अभिवचन मी तुम्हाला देतो. असं मारुतीरायांनी लक्ष्मणाला सांगितलं, रामाला सांगितलं. आपलं ते भिक्षू रूप टाकलं, वानर रूप घेतलं, रामाला लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती बसून पर्वताच्या अग्रावरती आणलं. एकदम सुग्रीवाच्या अंतःपुरात रामाला नेलं नाही. बघा म्हणजे किती दक्षता, किती महत्वाची, किती पाहण्यासारखी आहे. पर्वत शिखरावरती आणलं आणि तिथे अलीकडेच कुठेतरी रामाला बसवलं, लक्ष्मणाला बसवलं, बैठकीमध्ये बसवलं आणि रामाला म्हणतात की मी सुग्रीवाला बोलून येतो. कारण मारुतीरायांनी असा विचार केला की हे दोघं सुग्रीवाशी मैत्री करायला आलेले आहेत, परंतु यांच्याशी सुग्रीवाला मैत्री करायची की नाही ते जाणून घेतलं पाहिजे की नाही. म्हणून एकदम सुग्रीवाला घेऊन राम लक्ष्मणाला घेऊन सुग्रीवाच्या जवळ आले, त्यांना बैठकीत बसवलं आणि मग सुग्रीवाकडे आले. सगळी घडलेली घटना सांगितली आणि तुमच्याशी मैत्री करण्याकरता ते आलेले आहेत. बरं, वचनम शीलमाख्याती, बोलण्यावरून स्वभाव काही प्रमाणामध्ये कळत असतो. लक्ष्मणाच्या बोलण्यावरून रामाच्या सुस्वभावाची कल्पना, लक्ष्मणाच्या स्वभावाची कल्पना मारुतीरायांना आलेली होती आणि त्यामुळे सुग्रीवाच्या समोर राम लक्ष्मणांचं वर्णन केलं, त्यांची गुणवत्ता सांगितली, त्यांची परिस्थिती सांगितली, त्यांचा प्रभाव सांगितला. आणि सुग्रीवाला म्हणतात की तुम्ही त्यांना सहाय्य केलं पाहिजे शक्य तेवढं, आणि तुम्ही जर त्यांच्या मदतीला तयार झाला तर तुमचंही कार्य त्यांच्याकडून अवश्यमेव घडेल. आणि म्हणून तुमची मैत्री ही त्यांच्याही सुखाची आहे आणि तुमच्याही सुखाची आहे. सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवालाही ते पटलं आणि तो सुग्रीव रामाच्या जवळ आला आणि रामचंद्रांना उद्देशून म्हणतो की तुमचं सगळं वर्णन मला मारुतीने केलं, तुमची परिस्थिती सांगितली, मी तुमच्याशी मैत्री करण्याला, मी तुमचा मित्र होण्याकरता अति उत्सुक आहे. फक्त तुम्ही माझ्याशी करणार की नाही ते पहा. कारण मैत्री ही जिथे समानता असते तिथेच होत असते. मी वानर आहे आणि तुम्ही नर आहात, तेव्हा जिथे समानता असते तिथेच मैत्री होत असते. म्हणे माझ्याशी तुम्ही मैत्री करू इच्छित आहात का? आणि जर तुम्ही माझ्याशी मैत्री करण्याची इच्छा करत असाल तर मी तुमचा मित्र होण्याकरता तयार आहे आणि त्यातच मी स्वतःला खूप मोठा समजेन. तन्मे वैश सत्कारो लाभश्चैवोत्तम प्रभो यत्वमिच्छसि सौहार्दम वानरेण मयासह. मी मोठा भाग्यवान ठरेन की तुमच्यासारख्या महापुरुषाशी माझी मैत्री झाली तर. रोचदे यदे मे सख्यम बाहुरेश प्रसारिता. जर माझी मैत्री तुम्हाला मान्य असेल तर मी तुम्हाला मिठी मारायला सुद्धा तयार आहे. सुग्रीव उठले, आपले हात पुढे केले आणि रामचंद्रांनी सुग्रीवाला दृढ असं आलिंगन दिलं.
सुग्रीवाने झाडाची फांदी तोडली, रामाला बसायला स्वतः आसनाच्या रूपामध्ये दिली. मारुतीरायांनी लक्ष्मणाकरता एक दुसरी फांदी तोडली, त्याच्यावरती लक्ष्मणाला बसवलं. दोघांच्या मधोमध अग्नी प्रदीप्त करण्यात आला. रामरायांनी आणि सुग्रीवाने त्या अग्नीचं पूजन केलं, अग्नीला प्रदक्षिणा मारली आणि अग्नीच्या साक्षीने राम आणि सुग्रीव दोघेही एकमेकांचे मित्र झाले. ततोग्निं दीप्यमानं तौ चक्रतुश्च प्रदक्षिणं सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वं पागतौ ततः सुप्रीतमनसो तावुभौ हरिराघव अन्योन्यमभिवीक्षन्तो न तृप्तम् अभिजग्मतुः. लक्ष्मणायाथ संदुष्टो हनुमान् मारुतात्मजः ततः प्रवृष्टः सुग्रीवः श्लक्ष्णं मधुरया गिरा प्रत्युवाच तदा रामं हर्षव्याकुललोचनः अहं विनिकृतो राम चरामीह भयार्दितः ऋतभार्यो वनेत्रस्तो दुर्गमेतो उपाश्रिता. म्हणे रामा, तू उत्तम अशा राजकुळामध्ये जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तुझं स्वागत राजोचित पद्धतीने झालं पाहिजे. परंतु मी असा दरिद्री आहे, अनाथ आहे, माझ्याच भावाने मला हकलून दिलेलं आहे, तेव्हा मी तुझं स्वागत कसं करू? जसं मला जमेल तसं मी तुझं स्वागत केलेलं आहे. म्हणे प्रेम मैत्री परिस्थिती पाहून कधी होत नसते. जे प्रेम परिस्थिती पाहून व्यक्त केलं जातं ते प्रेम विकृत असतं. मैत्रीची प्रेमाची 6 लक्षणं आहेत. ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यमाख्याती, पृच्छती, भुंक्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं. देणं घेणं, गुप्त जाणणं सांगणं, जेवायला जाणं, जेवायला बोलवणं, हे सगळं प्रेमाचं लक्षण आहे, मैत्रीचं लक्षण आहे. आणि माझ्या मदतीने जसं तुमचं कार्य होणार आहे तसं मी तुमचा मित्र झालो आणि मलाही खात्री आहे की तुमच्या मैत्रीच्या योगाने मी सुद्धा सगळ्या दुःखातून मुक्त होईन. आणि परत एकदा रामाने आणि सुग्रीवाने एकमेकांना दृढ असं आलिंगन दिलं. आणि ज्यावेळेस रामाने आणि सुग्रीवाने एकमेकांना आलिंगन दिलं त्यावेळेस काही शकुन घडले. ती शकुन कुठं कुठं घडली? सीतेच्या ठिकाणी एक शकुन घडलं, राक्षसांच्या ठिकाणी एक शकुन घडला, वालीच्या ठिकाणी एक शकुन घडला. परंतु कुठे तो सुशकुन होता तर कुठे तो अपशकुन होता. सीता कपींद्र क्षणदाचराणाम राजीव हेम ज्वलनोपमाने सुग्रीव राम प्रणय प्रसंगे वामानि नेत्राणि समं स्फुरंती. ज्यावेळी सुग्रीवाची आणि रामचंद्राची अग्नीच्या साक्षीने मैत्री झाली त्यावेळीस सीतेचा डावा डोळा फडफडू लागला, वालीचा उजवा डोळा फडफडू लागला, राक्षसांचा
सुग्रीवाचा डावा डोळा, ज्यावेळेस सुग्रीवाची आणि रामचंद्रांची मैत्री झाली त्यावेळेस सीतेचा डावा, वालीचा डावा आणि राक्षसांचा डावा डोळा फडफडू लागला. परंतु कोणाचा डोळा कसा होता? सीतेचा जो डोळा होता तो कसा होता तर तो कमळासारखा होता. वालीचा डोळा तो कसा होता तर तो सोन्यासारखा होता. आणि राक्षसांचा जो डोळा होता तो प्रज्वलित अग्नीसारखा होता, निरनिराळ्या वर्णाचा म्हणजे रंगाचा. निरनिराळ्या रंगाचे, निरनिराळ्या लोकांचे डोळे त्या ठिकाणी फडफडू लागले, सगळ्यांचे डावे. परंतु कसे शास्त्र सांगतं की पुरुषांचा डावा डोळा फडफडणं हे अशुभ असतं, परंतु स्त्रियांचा डावा डोळा फडफडणं ते मात्र शकून सांगितले, शुभ सांगितले. सीते म्हणजे रामाची आणि ती सुग्रीवाची मैत्री सीतेकरता शुभदायी झाली, परंतु वाली करता, राक्षसांकरता मात्र ती अतिशय अशुभक अशी झाली, अशुभ करणारी. प्रभू रामचंद्रांचं सीतेच्या विरहाने संतप्त हृदय झालेलं होतं. रामचंद्र सीतेच्या विरहाने अतिशय दुःखी कष्टी झालेले होते. लक्ष्मणाने, सुग्रीवाने, मारुतीरायांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आणि रामाला म्हणतात की एक घटना मी तुम्हाला सांगतो की एकदा ह्याच पर्वत शिखरावर मी माझ्या ह्याच सगळ्या सचिवांच्या सह बसलो असता आकाशमार्गाने कोणी एक राक्षस कोण्या एका स्त्रीला बळजबरीने नेत होता. ती स्त्री लक्ष्मण, राम अशा हाका मारत होती, रडत होती. आणि आम्हाला पाहून तिने काही आपले दागिने वस्त्रामध्ये गुंडाळून तिने आमच्या पुढ्यामध्ये टाकले. अनुमानात तू जानामी मैथिलीम सान संशयः. म्हणजे मी तुमचं नाव पाहून, लक्ष्मणाचं नाव पाहून ध्यानात आल्यानंतर मला ते तुमची नावं तेव्हा ऐकलेली आठवली. आणि तिच्या हाकेवरून मी अनुमान केलेला आहे की ती बहुतांशी रडणारी, राक्षसाकडून नेली जाणारी ती स्त्री बहुतांशी स्त्री असावी, ती सीता असावी. तुम्ही ते दागिने पहा आणि ती सीताच आहे का ह्याची खात्री करा. ते दागिने सगळे रामाच्या समोर आणण्यात आले. गळ्यामधला हार रामाने पाहिला, बाजूबंद पाहिलं, पैंजण पाहिलं, कानातलं कुंडल पाहिलं. आणि त्या दागिन्यांना आपल्या हृदयाला कवटाळून हे सीतेचेच आहेत हे ओळखून, दागिन्यांना आपल्या हृदयाला कवटाळून सीतेच्या दृष्टीने राम सीतेकरता विलाप करू लागला. रामाला परत एकदा शांत करण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतायत. राम म्हणतात की हो हो, हे सगळे दागिने सीतेचेच आहेत, मी अगदी बरोबर ओळखलेलं आहे. परंतु तरी सुद्धा रामाला वाटलं की आपल्याला सीतेचा काय झालाय, विरह झालाय. या सीतेच्या विरहाने आपण व्याकुळ झालेलो आहोत. त्यामुळे कदाचित आपल्याला हे दागिने सीतेचेच असावेत असं वाटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण लक्ष्मणाकरवी ह्याची खात्री करावी. म्हणून लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा तू एकदा पहा. आणि मला तर वाटतंय की हे दागिने सीतेचेच आहेत, परंतु सीतेचेच आहेत की नाही याची तू खात्री कर.
लक्ष्मणाने ते दागिने हातामध्ये घेतले, ते न्याहाळले, पाहिले, आणि लक्ष्मण जे रामाला बोलला ते फार महत्त्वाचं आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. लक्ष्मण रामाला म्हणतो, एव मुक्तस्तु रामेण लक्ष्मणो वाक्यमब्रवीत नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात्. रामा, दादा, गळ्यातला हा जो हार आहे तो सीतेचा आहे की नाही मला माहीत नाही. हातांना घातलं जाणारं बाजूबंद सीतेचा आहे की नाही मला माहीत नाही. कंबरपट्टा सीतेचा आहे की नाही मला माहीत नाही. कानातलं सीतेचं आहे की नाही मला माहीत नाही. परंतु पैंजण मात्र सीतेचं निश्चित आहे. कारण माझी नजर ही फक्त सीतेच्या पावलांच्या जवळ ठिकाणी होती. माझी नजर पावलांच्या वर कधी गेलीच नाही. त्यामुळे गळ्यातलं सीतेचं आहे की नाही मला माहीत नाही, बाजूबंद सीतेचं आहे की नाही मला माहीत नाही, कंबरपट्टा सीतेचा आहे की नाही मला माहीत नाही. परंतु पैंजण मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो की सीतेचाच आहे, वहिनीचाच आहे. ततस्तु राघवो वाक्यम सुग्रीवो विदमब्रवीत् ब्रूहि सुग्रीवकं देशं रियन्ति लक्षिता त्वया राक्षसा रौद्ररूपेण मम प्राणप्रिया हृता. म्हणजे त्या राक्षसाने माझ्या पत्नीला, त्या सीतेला, त्या स्त्रियेला कोणत्या दिशेला नेलं तुला माहिती आहे का? तो म्हणे दक्षिण दिशेला. रावणाने सीतेला नेलेलं आहे असं सुग्रीवाने त्या राक्षसाने नेलेलं आहे. नेमकं कोणी नेलंय मला माहीत नाही, परंतु त्या रावणाने, जटायूने सांगितलेलं आहे, रावणाने दक्षिण दिशेला त्या सीतेला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझ्या परीने सीतेच्या आणि तुमच्या सहवासाला मी माझ्या परीने कारणीभूत होण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा रामाचं सांत्वन करण्याचा या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि स्वस्थ चित्ताने त्या पर्वत शिखरावरती सुग्रीवाच्या सह रामचंद्र विराजमान असताना रामचंद्र त्या सुग्रीवाला म्हणतात की बाबा रे, जसं तू मला दुःखमुक्त करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसं तुझ्या दुःखमुक्तीला प्रयत्नशील होणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. आणि ह्या पर्वतावरती अनाथासारखं तू का राहतोस? वालीने तुझा असा कोणता अपराध केलेला आहे? वालीपासून कोणत्या कारणामुळे तू विभक्त झालेला आहेस? उपकार फलम मित्रम अपकारो रिलक्षणम अद्यैवतम वदिष्यामी तव भार्यापहारिणम. कारण उपकार हे मित्रतेचं फळ आहे आणि अपकार हे शत्रुतेचं फळ आहे. तेव्हा तुझ्या सुखाकरता सुद्धा प्रयत्नशील होणं ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या दुःखाचं कारण सांग. सुग्रीव आपल्या दुःखाचं कारण सांगू लागला. म्हणे वाली हा माझा ज्येष्ठ बंधू आहे, जो वानरांचा राजा आहे, अतिशय पराक्रमी असणारा असा हा वाली. या वालीशी माझं वैर रामा जन्मापासून नाही. आमचं एकमेकांवरती अतिशय प्रेम होतं. आमच्या पित्याने, पालक पित्याने आपल्या पश्चात किंवा आपल्या वृद्धापकाळामध्ये माझ्या ज्येष्ठ बंधूला म्हणजे त्या वालीला सिंहासनावरती अधीन केलं, अधिष्ठित केलं. माझ्यावरती अतिशय त्याचं प्रेम होतं. मी त्याची प्रेमाने सेवा करायचो.
परंतु एकदा मायावी नावाच्या राक्षसाने रात्रीच्या वेळी तो आमच्या किष्किंधेला आला, घरी आला आणि त्याने वालीला युद्धाचं आव्हान दिलं. वालीने ते युद्धाचं आव्हान स्वीकारलं आणि त्या मायावी राक्षसाशी वालीचं युद्ध सुरू झालं. त्या राक्षसाचं बळ वालीच्या समोर जास्त काळ टिकलं नाही. वालीकडून तो मार खाऊ लागला, पराभूत होऊ लागला. म्हणून आपले प्राण वाचवण्याकरता म्हणून तो पळू लागला. त्याच्या मागं वाली पळू लागला. वालीच्या प्रेमाखातर मी त्याच्या मागं धावू लागलो. आणि त्या मायावी राक्षसाने एका गुहेमध्ये प्रवेश केला. सोबत वाली सुद्धा त्या गुहेमध्ये प्रविष्ट होऊ पाहत होता. मी सुद्धा प्रविष्ट होत होतो. मला वालीने सांगितलं की इह तिष्ठाद्य सुग्रीव बिलद्वारी समाहितः यावदत्र प्रविश्याहम निहन्मी समरे रूपुम. जोपर्यंत मी माझ्या शत्रूला मारून इथे वापस येत नाही तोपर्यंत माझी वाट बघत 1 वर्षापर्यंत तू राहा. त्याप्रमाणे वालीची वाट बघत मी तिथं थांबलो. आतमध्ये त्या दोघांचं युद्ध चालू होतं. परंतु जसा जसा काळ पुढं गेला, एकदा गुहेतून रक्ताचा पाठ वाहू लागला. राक्षसाचा आवाज तर माझ्या कानावरती येत होता, परंतु वालीचा आवाज काही माझ्या कानावरती पडत नव्हता. मला वाटलं की माझ्या दादाचं, वालीचंच काहीतरी बरं वाईट झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या देशाचं, माझ्या राष्ट्राचं, माझ्या प्रजेचं त्या राक्षसापासून रक्षण करण्याकरता म्हणून, वालीने वाट पाहण्याकरता म्हणून जी अवधी दिलेली होती, ती अवधी संपल्यानंतर, तो काळ संपल्यानंतर मी राक्षसाच्या भीतीने त्या गुहेला शिळा लावून किष्किंधेमध्ये वापस आलो. आणि माझी इच्छा नसताना सगळ्या प्रजेने, अनुयायी लोकांनी, मंत्र्यांनी, सगळ्यांनी माझी इच्छा नसताना मला सिंहासनावरती अभिषिक्त केलं, मला राजा केलं. मी राजा व्हायला आणि वाली यायला एक वेळ झाली. वालीने आपला असा समज करून घेतला की मला हे किष्किंधेचं राज्य बळकवायचं होतं आणि म्हणून मुद्दामून मी वापस येऊ नये ह्याकरता मुद्दामून त्या गुहेला शिळा लावून मी आलो. मी त्याला खूप समजावलं की मला तुझ्या राज्याचा अजिबात मोह नाही. मी हे घ्यायलाही तयार नव्हतो, परंतु बळजबरीने मला सगळ्यांनी हे घ्यायला लावलं. खुशाल तू हे राज्य भोग, मी तुझा दास असेन, मी तुझी सेवा करेन. परंतु माझं कोणतंही म्हणणं त्याने काही ध्यानात घेतलं नाही. माझ्यावरती रुष्ट होऊन, रागवून मला आपल्या घरून हाकलून दिलं. माझी सगळी संपत्ती त्याने काढून घेतली. मला त्याचं जेवढं वाईट नाही, त्याहीपेक्षा माझी प्राणप्रिय अशी रुमा नावाची पत्नी, ती सुद्धा त्याने आपल्या अधिकारात ठेवली. माझ्याच पत्नीला काढून घेऊन मला घरातून त्याने हकलून दिलं. हे माझं दुःख आहे. आणि तो म्हणतो सुग्रीव की मला वालीच्या राज्याची तेवढी अपेक्षा नाही, त्याहीपेक्षा मला अपेक्षा आहे माझ्या पत्नीची. माझी पत्नी मला मिळाली पाहिजे. रामचंद्र म्हणतात तू अजिबात चिंता करू नकोस. तुझ्या प्रिय पत्नीचा अपहार करणाऱ्या त्या वालीला मृत्यूदंड दिल्याशिवाय मी राहणार नाही. सुग्रीव म्हणतो मला तुमच्या
मला तुमच्या पराक्रमाची खात्री आहे, परंतु तरी सुद्धा वालीचं बळ काही सामान्य नाही. समुद्रात पश्चिमात पूर्वम दक्षिणात पिचोत्तरम क्रमत्यनुदते सूर्ये वाली व्यपगतक्लमः. एका दिवसात पूर्वेपासून समुद्रापर्यंत म्हणजे पश्चिमेच्या, आणि एका रात्रीत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा एका दिवसात सगळ्या चारी दिशेंच्या समुद्रापर्यंत, पर्वतापासून समुद्रापर्यंत पृथ्वीचं परिभ्रमण करण्याचा वेग वालीच्या जवळ आहे. वालीला मारण्यास तोच व्यक्ती समर्थ आहे की जो विशेष कार्य करू शकतो. कोणतं विशेष कार्य? म्हणजे दुंदुभी नावाच्या एका राक्षसाने वालीला पूर्वी एकदा आव्हान दिलं युद्धाचं. वालीचं आणि त्या दुंदुभीचं युद्ध झालं, आणि त्या दुंदुभीच्या मृत्यूच्या पश्चात उन्मादामध्ये यशाच्या वालीने त्याचं मस्तक धडापासून वेगळं केलं आणि ते ह्या पर्वताच्या शिखरावरती टाकलं. या पर्वताच्या शिखरावर त्या राक्षसाचं मस्तक पडलं. पडताना ते फुटलं, त्याच्यातून रक्तप्रवाह नदीप्रमाणे बाहेर पडला, आणि त्या रक्तप्रवाहाने, त्या रक्ताने इथे तपश्चर्या करणाऱ्या चंद्रमा नावाच्या ऋषींच्या आश्रमाला अपवित्र केलं. रक्ताला अशुद्ध म्हणले. ती रक्ताची अशुद्ध नदी ती हाताला लागल्याबरोबर, ते रक्त हाताला लागल्याबरोबर त्या चंद्रमा ऋषींना वालीचा राग आला, आणि त्या ऋषींनी इत्युक्त्वा येनासं कोहम दुरात्मा दुर्बुद्धिः अकृतात्मा च बालिशः इत्युक्त्वा स विनिष्क्रम्य ददृशे मुनिसत्तमः महिषं पर्वताकारं गतासुं पतितं भुवि. त्या ऋषींनी शाप दिला की माझ्या आश्रमाला ज्याच्यामुळे अपवित्रपणा आलेला आहे, त्या वालीला ह्या पर्वतावरती जर तो आला तर मृत्यू येईल. ह्या पर्वतावरती म्हणून ऋषींच्या शापाच्या योगाने वाली येऊ शकत नाही, आणि म्हणून मी इथे निश्चिंत बसलेलो आहे, राहतो आहे. म्हणजे त्या दुंदुभी राक्षसाचं जे मस्तक या पर्वतावरती रावणाने वालीने टाकलेलं होतं, त्या मस्तकाचा तो सापळा, ते मस्तक तिथे पडलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या म्हणजे त्या मस्तकाचा सापळा तुम्ही जर तुमच्या बोटाने हलवू शकला तर तुम्ही वालीला मारायला समर्थ आहात असं माझ्या लक्षात येईल. एकामागोमाग असलेले 7 तालवृक्ष होते. एकाच बाणाने त्या तालवृक्षांना जर तुम्ही वेधू शकला तर तुम्ही वालीला मारू शकता असा मला विश्वास पटेल. रामाने ते कार्य केलं. सुग्रीवाला विश्वास बसला, आणि रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात की वालीला मारण्याकरता माझ्यासोबत तू किष्किंधेच्या जवळ चल, किष्किंधेमध्ये जाऊन युद्धाचं वालीला आव्हान दे, म्हणजे ते आव्हान स्वीकारण्याकरता तो येईल, आणि तुझ्याशी युद्ध करत असताना, रत असताना मला त्याला मारता येईल. त्याप्रमाणे सुग्रीव गेला.
रात्रीच्या वेळी सुग्रीवाने युद्धाचं आव्हान दिलं आणि वाली युद्धाला निघायला तयार झाला. वालीची तारा नावाची पत्नी अतिशय पतिव्रता होती. पंच वंदनीय स्मरणीय स्त्रियांमध्ये तिची गणना केली जाते. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन नास्मरे नित्यम महापातक. या 5 जणींचं जो स्मरण करतो तो निष्पाप होतो असं म्हणले. रात्रीच्या वेळी सुग्रीवाने युद्धाचं आव्हान दिलं. याचं त्या तारेला आश्चर्य वाटलं. ती म्हणे, रात्री अपरात्री त्याने आव्हान कसं दिलं? म्हणे, आत्ता तुम्ही जाऊ नका, ही जायची वेळ नाही, सकाळी जा, मी तुम्हाला अडवणार नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, काल अंगदाने मला एक गोष्ट सांगितली आहे की सुग्रीवाने रामाशी मैत्री केलेली आहे म्हणे, की जो राम लक्ष्मणाच्या सह पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता म्हणून वनवासाला आपल्या पत्नीच्या सह सीतेच्या सह आलेला होता. पंचवटी क्षेत्रामध्ये असताना खरदूषणासह त्रिशिरासह 14,000 राक्षसांचा रामाने जो वध केला, रामाचा जो पराक्रम तो तिथे घडला, तो स्वतः आपल्या डोळ्याने अंगदाने पाहिला. त्या रामाच्या पत्नीचा रावणाने अपहार केला म्हणून आपल्या पत्नीला मिळवण्याकरता रामाने सुग्रीवाशी मैत्री केलेली आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, माझं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही आता आजपर्यंत सुग्रीवाशी खूप वाईट वागलात, आता तुम्ही सुग्रीवाशी वाईट वागू नका. त्याला जवळ करा, त्याची पत्नी त्याच्या हवाली करा आणि रामाकडून तुमचं रक्षण करून घ्या. तिने प्रार्थना केली वालीला. परंतु वालीने मात्र तिचं म्हणणं काही ध्यानात घेतलं नाही. तो म्हणतो की राम माझं काय करणार आहे? मी त्याचा असा कोणता अपराध केला म्हणून तो मला मारेल? आणि तू म्हणतेस तसं करायलाही मी तयार आहे, परंतु आत्ता मी हे करू शकत नाही. मी त्याच्याशी जातो, त्याच्याजवळ जातो, त्याच्याशी युद्ध करतो, युद्धामध्ये त्याला पराभूत करतो आणि मग त्याला आपलंसं करतो. परंतु मी त्याचं आव्हान स्वीकारल्याशिवाय राहत नाही. कारण अदर्शितानां शूराणां समरेश्वनिवर्तिनां दर्शनाम अर्षणं भीरू मरणादतिरुच्यते. ज्या व्यक्तीचा युद्धामध्ये कधीही पराभव झालेला नाही, अशा व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने जर युद्धाचं आव्हान दिलं तर ते आव्हान न स्वीकारणं हे सुद्धा त्याला पराभवासारखं असतं. त्यामुळे रामाचं असं काय कार्य सुग्रीवाने केलंय म्हणून तो माझ्याशी वैर करून मला मारेल? त्यामुळे मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे अवश्यमेव रामाशी मैत्री करीन, सुग्रीवालाही आपलंसं करीन, परंतु मी आता युद्धाचं आव्हान स्वीकारल्याशिवाय राहू शकत नाही. त्याप्रमाणे सुग्रीवाचं वालीचं युद्ध सुरू झालं. सुग्रीवाचं बळ कमी पडू लागलं. रामाच्या हे लक्षातही आलं. सुग्रीव वालीकडून मार खात होता, परंतु रामचंद्र काही बाण सोडत नव्हते. कारण ते दोघेही दिसायला अगदी सारखे होते आणि त्यांच्यातला फरक लक्षात येत नसल्यामुळे रामचंद्र बाण सोडत नव्हते. कारण रामाला असं वाटत होतं की जर आपण चुकून सुग्रीवालाच मारलं तर,
वालीकडून सुग्रीवाने मार खाल्ला आणि शेवटी आपले प्राण वाचून कसं तरी तो तिथून बाहेर पडला. आपली मान खाली घालून रामाला म्हणतो की तुमच्याकडून अशी विश्वासघाताची अपेक्षा मी केली नव्हती. तुमच्याकडून माझा विश्वासघात होईल असं मला वाटलं नव्हतं. तुम्हाला जर मला मारायचं होतं, मी मरावं अशी जर तुमची इच्छा होती तर तिथंच का मारलं नाही, इथपर्यंत मला कशाला पाठवलं. रामावरती अविश्वास सुग्रीवाने व्यक्त केला. रामचंद्रांनी आपली अडचण सांगितली, यामुळे मी तुला मारू शकलो नाही. मारुतीरायांनी युक्ती काढली, गळ्यामध्ये पुष्पमाला घातली, म्हणे ही वाली तू नसल्याची खूण आहे. परत एकदा तुम्ही युद्धाला जा. सुग्रीव परत युद्धाला गेले, वालीला आव्हान दिलं. वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध सुरू झालं आणि सुग्रीवाचं बळ कमी पडतं आहे हे लक्षात आल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी आपल्या धनुष्याला लक्षाला वेध घेणारा अमोघ असा बाण लावला आणि त्या बाणाने वालीच्या हृदयाचा वेध घेतला. नरोत्तम काल युगांतकोपमं शरोत्तमं कांचनरूप्यभूषितं ससर्ज दीप्तं तममित्रमर्दनं सधूममग्निं मुखतो यथाहरः अथोक्षितः शोणिततोय विस्रवैः सुपुष्पिता शोक इवानलोद्धतः विचेतनो वासवसूनुराहवे प्रभंशितेंद्रध्वजवत् क्षितिंगताः. तो बाण लागल्याबरोबर धाडकन तो वाली जमिनीवरती कोसळला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. मरणासन्न स्थितीमध्ये तो जमिनीवरती पडलेला होता आणि अशा स्थितीमध्ये कोणी आपल्याला बाण मारला, सुग्रीवाशी आपलं युद्ध चालू असताना, बेसावध असताना आपल्यावरती कोणी वार केला हे पाहण्याकरता, शोधण्याकरता आजूबाजूला सर्वत्र तो आपली नजर फिरवतो आहे. आणि ती नजर फिरवत असताना वृक्षाच्या आडून, जसा पर्वताच्या आडून सूर्यनारायण येतो त्याप्रमाणे वृक्षाच्या आडून बाहेर पडणाऱ्या रामचंद्राला वालीने पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटलं. तो अतिशय मनामध्ये नाराज झाला आणि रामचंद्रांच्या विषयी तो आपली नाराजी प्रकट करायला त्याने सुरुवात केली. कशा पद्धतीने तो आपली नाराजी व्यक्त करतो आणि त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्या कृत्याचं धर्माच्या आधारे कसं समर्थन करतात. रामाचं हे कृत्य वालीच्या दृष्टीमध्ये कसं अधर्माचं होतं, वालीच्या दृष्टीमध्ये हा कसा अधर्म होता, त्याचप्रमाणे रामाने धर्माच्या आधारे आपलं कृत्य कसं समर्थनीय आहे हे वालीला पटवून दिलं. अतिशय सुंदर असा तो वालीचा आणि रामचंद्रांचा संवाद. वालीच्या मृत्यूच्या पश्चात सुग्रीवाचं राज्यारोहण,